स्वर्गीय संतोष अण्णा यांच्या निर्गुण हत्येबद्दल एक आक्रोश सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। जशा प्रकारची माणुसकीला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्राच्या जगामध्ये करण्यात येत आहे। मानव जातीला कधी असं घडलं नाही अशी घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। आणि या निमित्तानं विधानसभा असेल किंवा संपूर्ण रस्त्यावर महाराष्ट्र आज उतरलेला आहे। आदरणीय मनोज दादा असतील, आमदार धस साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली जागोजागी अशा प्रकारचे मोर्चे, अशा प्रकारचे मूक मोर्चे निघत आहेत। आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की खून झाल्यानंतर सुद्धा 20 दिवस तुम्हाला आरोपी कसा सापडत नाही, आणि सापडल्यानंतर महाराष्ट्रात पुण्यात असताना सुद्धा पोलीस काही झोपले होते का, हा मोठा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य माणसासमोर निर्माण झालेला आहे। आणि आरोपी कसा काय सीबीआयच्या सीआयडीच्या ऑफिसला जातो, त्यानंतर 20-25 दिवसानंतर दुसरे आरोपी कसे सापडतात म्हणून एक शंकेचा पाल सगळ्याच्या मनामध्ये चुकचुकती आहे। खऱ्या अर्थानं प्रशासन न्याय झालंय का? खऱ्या अर्थानं आमच्या माणसाला न्याय मिळणार आहे का? म्हणून शासनाला झुकावं लागेल। सर्वसामान्य माणूस, आज जनता संपूर्ण रस्त्यावर उतरलेली आहे। सर्व जाती धर्माचे लोक आज संपूर्ण महाराष्ट्राच्या हाडाळ व्यक्त करत आहेत। आमची मागणी एवढीच आहे शासनाला की शासनानं आता तरी जागं व्हावं आणि तशा प्रकारची क्रूर हत्या या निमित्तानं अण्णाची झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशा घटना घडत आहेत, याला रोखण्यासाठी कुठेतरी प्रशासन फेल झालंय हे मात्र निश्चित आज आपण सगळ्याला माहीत झालेलं आहे। म्हणून परत एकदा शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर आलेलो आहे। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि सीमित वेळेमध्ये टाइम बॉन्डमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे काय आरोपी असतील त्यांना 100% फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। अशा प्रकारची मागणी आज आम्ही इथे घेऊन एक उपमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून जनता आज इथं आलेली आहे। माझी फक्त शासनाला एवढी विनंती आहे की शासनानं आता तर जागं नाही झालं तर निश्चित आम्हाला सुद्धा शस्त्र हातात घ्यावं लागतील, हे सुद्धा विसरता कामा नये। आमच्या संयमाची परीक्षा कोणी घेऊ नये एवढंच या निमित्तानं सांगतो। परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की निश्चितच ही लढाई अशीच चालू राहील जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही। मग ते कोण मंत्री असतील, कोण राजकीय नेते असतील, कोण पुढारी असतील, यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन अशाच प्रकारचं चालू राहील। एवढंच बोलताना थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ। यानंतर मात्र